तर आज आपल्याला एका जॉईंटर साठी ओतूरला जायला लागलं होतं, पण जॉईंटर आपल्या डिकीतच भेटला. तर आज आहे ना घरी कंटाळा आल्यामुळे ना बाहेर गेलो, तर बाहेरचं वातावरण एवढं भारी होतं ना की तुम्हाला ना शब्दात तर सांगू शकत नाही. आणि त्यात आहे ना आपल्या घरामागे ना तामटं बांधायचं काम चालू होतं, आणि मग तेवढं मोटर वगैरे चालू करून शेती गेलो होतो बघायला. तर अख्ख्या वावराला गोल गारका मारला आणि आपल्याला कुठं काही सापडलं नव्हतं, पण तेवढ्यात आपल्याला दिसलं की एक स्प्रिंकलरची नळी चालूच होती. मग तेवढ्यात ना आपलं औषध सोडायचं होतं, मग बादलीत औषध काढून घेतलं आणि औषध सोडायसाठी मशीन वगैरे घेऊन आलो घरून, आणि मग बादलीत वगैरे कालवलं आणि पाणी टिपडत काढून घेतलं. आणि चालू तर लगेच करायचंच नव्हतं, कारण की 3च्या टाइम बाप्पाने टायमिंग दिलं आपल्याला चालू करायला. मग 3 वाजेपर्यंत ना वावरातच टाइमपास चालला होता जरा, आणि मग आहे ना 3 वाजले आणि मग औषध सोडायला सुरुवात केली, आणि एका ना शेडनेट खाली जाऊन बसलो जरा सावलीला. तर फायनली औषध वगैरे सोडून झालं होतं, आणि तेवढे ना आपल्या घरामागे ना एका जॉईंटरची गरज पडत होती आपल्या ड्रिपच्या नळीला. मग त्यासाठी ना आम्हाला एका जॉईंटर साठी ओतूरला जायला लागलं होतं. आणि मग दुकानात गेलो, तर दुकानात आपल्या मम्मीने गुलाबजाम दिलते आपल्याला, आणि आमच्या येशूला गुलाबजाम न दिल्यामुळे ती रडत होती. आणि हार्डवेअरची दुकानं बंद असल्यामुळे कुठे जॉईंटर भेटलाच नव्हता, पण घरी आलो तर आपल्या डिकीतच सापडला होता. मग असं वाटलं दिवसभर काम केलं त्याच्यात दमलं नाही, पण जॉईंटर आणता आणता लई दमलो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.